शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या शिवपांदन रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ता बंद केला असल्यानं शेतकऱ्यांसमोर फार मोठी समस्या निर्माण झाली आहे। येणाऱ्या खरीप हंगामातील वही पेरी करण्याकरता शेतकऱ्यांना रस्ता नसल्यानं शेकडो एकर जमीन पडीत राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे। याकरता शेतकऱ्यांनी महसूल विभागाला अर्ज दाखल केल्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी रस्त्याची पाहणी करण्याकरता घटनास्थळावर पोहोचले। मात्र काही शेतकरी अरेरावीची भाषा करून रस्ता मोकळा करण्यास प्रतिबंध करत असल्यानं अधिकाऱ्यांना सुद्धा नमतं घ्यावं लागलं। बोलणा आणि शिनोरा याचा वाद असून बोलण्याचे जे शेतकरी आहे ते 10 पैकी 8 जण हो म्हणणारे आहे या रस्त्यामध्ये आणि 2 जण त्याच्यात अडथळा आणण्यास तयार आहे। आणि इकडला एक शिनोऱ्याचा पहिला नंबरचा शेतकरी तो अडचण आणून राहिला आहे। आमचे कागदपत्र नकाशा सर्वे नंबर हे खरे बोलत असून आम्हाला तुमची आपलं साहेब लोकांनी सांगितले इथं आलेल्या का बा हे कागदपत्र खरी असून आमचं असंच म्हणणं आहे की आम्हाला शासनानं न्याय द्यावा, पंच कमिटीनं न्याय द्यावा एवढीच विनंती आहे। अडचण आहे रस्त्याची, ते आमची सॉल्व्ह व्हावं। जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही। 11 वाजतापासून येऊन बसलो आहो। इथं पटवारी साहेब आहे, दोन्ही याचे म्हणजे बोलणा आणि शिनोरा याचे दोन्ही साहेब आले आहे इथं आणि एक मॅडम सोबत आहे। त्याले काही मानून नाही राहिले कास्तकार, पण ते इथून रस्ता आहे नाही, तुमचा रस्ता तिकून आहे म्हणते, दुसरी तिकडून शोधा। याच्यासाठी आम्हाला इथं रात्रभर बसलो तरी चालल, किती काही दिवस बसा लागलं तरी चालल, पण आम्हाला रस्ता योग्य आहे, आजच पाहिजे। शेतकरीच आहो, कारण मी स्वतः ह्या रस्त्याने पांदन रस्ता असताना मी बंडीने वाहित केलेला आहे। पण आज हे इथे जे शेतकरी आहेत काही तर रस्ता नाहीच म्हणतात, हे सगळी चुकीची भावना आहे। आणि ह्या रस्त्याचा प्रश्न हा तुम्ही सोडवावा अशी माझी नम्र विनंती आहे। कारण इथे एक शेतकरी अडवते आणि 10 शेतकऱ्यांना इथं जाण्या येण्याला विलंब होतो, अडथळा होतो, त्यांची पाण्या पावसात खूप फजिती होते। अशासाठी हे 10 कास्तकारांची सुविधा झाली पाहिजे। या संदर्भात मी शासनाला किंवा तुम्हाला विनंती करतो अधिकाऱ्यांना की तुम्ही स्वतः येऊन या पांदन रस्त्याचा निवाडा करावा, हीच माझी नम्र विनंती आहे। एवढे जे वरला हे जो रस्ता शिनोरा हा मी पहिला क्रमांकाचा इथून शेतकरी आहो, मी हा रस्ता द्यायला तयार आहे। बाकीची अडचण आहे ही शासनाने त्यावर दखल देऊन हा रस्ता करायला पाहिजे। चे प्रतिनिधी म्हणून तलाठी राजेश संतापे आणि मंडल अधिकारी ओके मॅडम आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे। तर मॅडम, या ठिकाणी तुम्ही आता आले असताना काय अशी समस्या निर्माण झाली किंवा कोणता अडथळा रस्ता क्लिअर करण्यासाठी येऊन राहिला? हॅलो, तर इथे 1-2 खातेदार असे आहेत की त्यांना शिवधुऱ्यावरून त्यांचा रस्ता मान्य नाही आहे, त्याच्यामुळे हा रस्ता मोकळा करण्यासाठी आम्हाला अडचण निर्माण होत आहे। कोणी शेतकरी जर रस्ता अडवण्यासाठी प्रतिबंध करत असेल तर त्यांच्याकरिता पोलीस प्रोटेक्शन घेण्याचे प्रावधान आणि त्यांच्यावर केसेस करण्याचे प्रावधान सुद्धा आहे। तर या बाबतीत तुम्ही काय पावले उचलली? या बाबतीत आम्ही सध्या कळवलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला तहसीलकडून आम्हाला तोंडी सूचना मिळाल्या होत्या की असा रस्ता आहे, तो मोकळा करायला जायचा आहे। त्या तोंडी सूचनेनुसारच आम्ही आलेलो आहोत आणि अशी पूर्वकल्पना नव्हती की इथे आपल्याला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता पडेल, त्याच्यामुळे आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागितलं। समजा जे शेतकरी रस्ता अडवतात त्यांनी त्याच भूमिकेवर ते ठाम राहिले तर तुमची पुढील भूमिका काय असेल तुम्ही सांगा? ही राहील की आपण वरिष्ठांना तसं माहिती देऊ शकतो की अशी अशी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी आपण त्यावर वरिष्ठांकडून जे मार्गदर्शन मिळेल त्या प्रकारे आपण पुढची कार्यवाही करणे शक्य राहील। पोलीस प्रोटेक्शनच्या याच्यामध्ये हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। या संपूर्ण पांदन रस्त्यावर फक्त 2च शेतकरी कायदेशीर रस्ता असताना देखील रस्ता मोकळा करण्यास प्रतिबंध करीत असल्यानं या शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी घेऊन वरला येथील शेतकरी थेट पांदन रस्त्यावर पोहोचले। उपस्थित अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रतिबंध करणाऱ्या शेतकऱ्यांचा अरेरावीपणा पाहून पोलीस संरक्षण घेऊन रस्ता मोकळा करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगितलं। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।